ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पाहणार आहोत दृढ विश्वास कसा बनतो. दृढ विश्वास काय आहे? दृढ विश्वास आम्ही इब्री लोकास पत्र अध्याय 11 ओवी 1 मध्ये वाचतो. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री म्हणजे विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. आशा, आम्ही आशा धरतो किंवा कल्पना करतो किंवा मला मिळणार, आपण इच्छा धरतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वासाने आम्ही त्या विश्वासाच्या दिशेने जातो. तेव्हा आम्हाला ते अवगत होते. तो आमचा विश्वास, त्या विश्वासाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतो. आम्ही ते विश्वासाचं लक्ष गाठतो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही भरवसा ठेवतो, आम्ही खात्री करून घेतो किंवा कसं की आम्हाला न दिसणारी वस्तूसुद्धा आम्हाला मिळणारच. उदाहरणार्थ उद्याचा दिवस आम्ही पाहिलेला नाही, परंतु उद्या येणार, आमची खात्री आहे, उद्या येणार. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आमचे तारण करणार, परमेश्वर आमच्यासोबत आहे. आपण परमेश्वरावर भरोसा ठेवूया, खात्री करूया आणि परमेश्वराकडे आपण वाटचाल करूया आणि आमचा विश्वास दृढ करूया. आम्ही मार्क अध्याय 5:28 मध्ये आम्ही वाचतो. प्रियजनो, एक रक्तस्रावाने पीडित स्त्री होती आणि तिने असा विश्वास धरला की मी जर येशूच्या कपड्याला स्पर्श करील तरी बरी होईल. असा विश्वास तिने का धरला? तिच्यासमोर कोणतं संकट होतं? प्रियजनो, ती रक्तस्रावाने पीडित होती, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ती समाजामध्ये तिला लोक दूर ठेवत होते आणि तिला समोर येण्याची तिला उजागिरी नाही. तिला समोर येणे लोक येऊ देत नाही. येशू होता, तिथं भीड होती, गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये तिनं समोर येऊन, येशू समोर येऊन सांगणे हे शक्य नव्हतं आणि लोक तिला वाईट नजरेने पाहत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला तर माहीत होतं की येशू तिला बरं करणार, येशू जवळ ती गेली तर ती बरी होईल. आणि तिनं ते मनामध्ये असा निश्चय केला आणि विश्वास धरला, परंतु तिला येशूसमोर जाणे शक्य नव्हतं. तिनं मग नंतर तिनं असा विश्वास धरला की जर कसं ना कसं तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने येशूपर्यंत पोचली आणि त्याच्या कपड्याला स्पर्श केले तरी मी बरी होईल. अशा प्रकारे तिनं विश्वास धरला आणि ती मोठ्या मुश्किलीने, कठीण परिस्थितीने त्या गर्दीतून शिरून येशूच्या कपड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने प्रयत्न केला आणि तिने कपड्याला स्पर्श केली आणि कपड्याला स्पर्श केल्याबरोबर ती बरी झाली. तिला अनुभव आला की ती बरी झाली. बरं झालेलं तिला एकदम जाणवलं आणि येशूलाही जाणवलं की येशूच्या शरीरातून एक बरं करण्याची शक्ती बाहेर पडलेली आहे आणि कोणीतरी बरं झालेलं आहे. तेव्हा येशू फिरून मनाला विचारतो की मला कोण स्पर्श केला? लोक म्हणायला लागले, शिष्य म्हणायला लागले की तुम्हाला ह्या वेळा चेंगराचेंगरीमध्ये सर्वच जण स्पर्श करतात, इकडून तिकडून सर्व लोक दाटी करतात, सर्वांनी स्पर्श केला आणि तुम्ही विचारता का मला स्पर्श कोण केला? येशूनं म्हटलं की मला एक विशेष कोणते स्पर्श केला आहे आणि त्याच्यातून माझ्यातून एक बरं करण्याची शक्ती बाहेर पडलेली आहे. तेव्हा त्या बाईनं असं आता मी लपून राहू शकत नाही असं समजून तिनं पूर्ण खराखुरा वृत्तांत सांगितला. तेव्हा येशूनं काय म्हटलं पहा, येशूनं म्हटलं बाई, माझ्या कपड्याने तुला बरं केलेलं नाही. तुला कोण बरं केलेलं? तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. म्हणजे त्या बाईनं नेमकं केलं काय? त्या बाईनं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाईनं महत्त्वाची गोष्ट काय केली की तिनं विश्वास ठेवला. येशूच्या कपड्याला स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. आणि ते विश्वासाला पूर्ण करण्यासाठी, तो विश्वासाला गाठण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला. आणि येशूने म्हटलं की माझ्या कपड्यानं तुला बरं केलं नाही, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. प्रियजनो, आम्ही विश्वास तर करतो कधी कधी, परंतु त्या विश्वासाची सीमा गाठण्यासाठी, त्या विश्वासापर्यंत पोहोचण्यासाठी, विश्वासाला आपण अवगत करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. प्रियजनो, आपण विश्वासाला ते आमचे ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्न कधी करतो? जेव्हा आम्हाला विश्वास आहे, पुरेपूर विश्वास आहे, तेव्हा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आम्हाला कृपा मिळते, आशीर्वाद मिळते. आणि तेच ह्या बाईच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. प्रियजनो, आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो तो आमचा विश्वास, दृढ विश्वास आम्ही गाठण्यासाठी आपण प्रयत्न
प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आमचा विश्वास दृढ बनतो आणि दृढ विश्वासाने आम्हाला सर्व काही अवगत होते. आम्ही दृढ विश्वास ठेवूया, आमचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करूया, आमच्या विश्वासाला आपण बळकट करण्याचा प्रयत्न करूया आणि त्या विश्वासाला आपण कधीच सोडू नये आणि विश्वासाने समोर गेल्याने देव आम्हाला स्पर्श करणार.